मित्राची बाईक बुक करून यायचं आपल्या अथर्वची नवीन बाईक घेतोय युनिकॉर्न। तर मग चला भेटूया उमर लोहाऱ्यामध्ये। ट्रॅक्टर ड्रायव्हरांचं तर काय तर वेगळंच असतं बरं का। कधी मस्त गाणे लावतात आणि कधी असं देवाचे। सकाळी सकाळी काय छान गाणं लावून येत आहे बघा। तर आईला आणून सोडलं कामाच्या ठिकाणी। मित्राचा फोन पण आला होता अथर्वचा लोहारा जाण्यासाठी। तर मग चला लोहारा। हे मित्राची बाईक घ्यायला चाललो, मित्राची बाईक युनिकॉर्न घ्यायला चाललो। आलो एकदा फायनली लोहाऱ्यामध्ये गाडीची बुकिंग करायला। मग काळ भारी घ्यायचं शोरूम मध्ये घ्यायचं तर युनिकॉर्नच। प्रथमेश बंडी सर मला मग आज लागणार नाही का तुम्हाला? फक्त 5,000 पेमेंट करायचे आहे। फक्त गाडी कंडिशन फायनली युनिकॉर्न बाईक इज बुक। किती खुश होईल माय। इकडे दाखव, तोंड दाखव इकडे तुझं। मजा बघ शेविंग मशीनीचे काम। गाडी बुक करून झाल्याच्या नंतर छोटे मोठे काही पार्ट होते घेऊन जायचं होतं घरला। असलं जर रस्त्यावर पडत असेल तर टू आणि का बरं पडत असेल ट्रॅक्टर ट्रकमध्ये सगळ्यात जास्त अवघड म्हणलं तर असल्या टू व्हीलरवाल्यांचं आहे बरं का। रस्ता कसलाही असल्या गाडी स्लिप होऊन पडतेच। आणि रस्त्यावर असं तरी जागोजागी असं बुस्सा वगैरे पडत पाहिजे। गाडी का पडत नाही हे जागोजागी असं बुस्सा। हे जर असं भुसाच्या ट्रक मधून जर असं ही खाली पाडून जात असतील तर किती अवघड आहे। गाडी किती सावकाश राहिली तर माणसाचं मरण पक्का आहे असल्यामध्ये। बघा कोण जबाबदार याला? कोणीच काही करू शकत नाही बाबा। अवघड आहे। आपण कशाला उभारला इथं? हा गाडी आहे म्हणून सांगितलं तरी लोक दमच खात नाही ते। तेच की मग आता पलीकडून जाऊन विनाकारण भांडण करायला का ट्रकवाल्याला? याला थांब म्हणलं तर थांबायला नाही, पुढे जाऊन हात म्हणा आहे का त्यांना? 50 रुपयाच्या गॉगलचं रुबाब झाडला जाऊ दे। वल्ला हाय ह्या साईडला पाणी दिलंय तरी ऐकत नाही ते। काढ बांबू गाडीचा बांबू गाडीतलं बांबू नाही ह्यांचं बांबू काढावं लागलं डायरेक्ट। आज
म्हणजे गडबड असलेल्या गाडीवाल्यांना ही कारखान्याची बंपर उलट लटकावून खाली सोडून द्यावं लागेल मध्ये दूर जिथून निघाले तिथून खाली सोडून द्यावं लागलं असल्या गाडीवाल्यांना. त्यांना एवढी घाई असते का नाही डायरेक्ट मध्येच किती घाई आहे का आहे त्याला कळतं नंतर म्हणल्या सर आल्या एकदा दाखवलं होतो. आता आलो फायनली उंबरगा आपल्या अथर्वच्या दाताच्या ट्रीटमेंट. दिसायला एवढं भारी दिसतंय पण बोका आहे बोका. बरोबर आहे उंबरगा. दात 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 अथर्वचे पडले दात. हे म्हैस ते म्हशीचा मालक त्याला दोरी आवडणं म्हशीची आणि हे तर आमच्या कोकणीचे दात सोडून आले ना आम्ही निघालो घरला झालंय. तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. काय बघायला मजा येते ना संध्याकाळच्या टाईम हा आणि हा दृश्य एक नंबर. एक ढगात